नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रथमेश पाटील ग्राफिक डिझायनर. तर मित्रांनो, आज आपण 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन यावर आपण आज ट्युटोरियल घेऊन आलो आहे. ते म्हणजे सिनेमॅटिक आहे. तर मित्रांनो, हे ट्युटोरियल फुल इन्फॉर्मेशन म्हणजे फुल माहिती, संपूर्ण माहिती देणार आहेत. म्हणजे त्या सर्व मटेरियलबाबत, नाहीतर त्या बॅकग्राऊंडबाबत सर्व. तर मित्रांनो, अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपले 2K कंप्लीट होत आहेत यूट्यूबला. यूट्यूब फॅमिली आपली 2000 ही एवढी झालेली आहे. तर त्या आनंदाच्या बाबतीत आपण एक नवीन व्हिडिओ म्हणजे त्या सेलिब्रेशनचा आपण व्हिडिओ म्हणजे 70 टॉपचे श्रीलिपी फॉन्ट हे घेऊन येणार आहोत. टॉपचे फॉन्ट म्हणजे आपण जे PCला पण वापरू शकतो आणि मोबाईलला पण वापरू शकतो. जे मोठमोठे ग्राफिक डिझायनर वापरतात शुभेच्छुक देण्यासाठी, आणि जे ट्रेंडिंगला आहेत आत्ता फॉन्ट, ते श्रीलिपीचे सर्व फॉन्ट 70 म्हणजे चांगले फॉन्ट आहेत, ते अतिशय सुंदर, ते तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण तुम्हाला त्यामुळे आपल्या व्हिडिओचे अपडेट येत राहतील. तर मित्रांनो, चला आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. मित्रांनो, मी वेड्थ 2590 व हाईट 3238 ही घेतलेली आहे. तर यात अनेक जणांच्या कमेंट आल्या व इंस्टाला मेसेज आला की तुम्ही बॅकग्राऊंडचं पण ट्युटोरियल देत जावा. तर तेही मी देत आहे, बॅकग्राऊंड कसे तयार करायचे काय ते. हा मी पिक पिंटरेस्टवरून घेतला आहे. आणि ही PNG आहे, ही मला मित्रांनी दिलेली आहे. आणि हा पण पिक मित्रांनीच हुडकून दिलेला आहे. पिंटरेस्टवर हे अवेलेबल आहे, नाहीतर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियलच्यात मी दिलेले आहे बॅकग्राऊंड व PNG सर्व, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि मेन म्हणजे तुम्हाला GP लिंक डाउनलोड करायला येत नाही असे मला अनेक जणांचे मेसेज आले व कमेंट आल्या. तर मित्रांनो, मी GP लिंक बंद करत आहे व तुम्हाला डायरेक्ट गुगल ड्राईव्ह त्याची ही ऑप्शन देत आहे. ते क्रॉप करून घ्यायचं आहे असं. हे असं दिसेल, बघू शकता, हे असं दिसेल. ही इंडियाची पीक आहे, PNG आहे आपली जवानांची, ही आपली कॅवे आहे. तर हे आपण याच्या बॅक साईडला ही इमेज ॲड करायची आहे, डॉममध्ये घ्यायचं आहे. तर त्यासाठी मित्रांनो, आता ते मी जे केलं त्यासाठी तुम्हाला अपडेटेड पिक्सआर्ट व्हर्जन डाउनलोड करायला लागेल. आपल्या जुन्या पिक्सआर्टमध्ये नाही आहे ते ऑप्शन. बघू शकतो तुम्ही, अतिशय सुंदर असं झालेलं आहे. तर हे सेट झालेलं आहे आपलं. तर मित्रांनो, आपले 2K व्हायसाठी फक्त 100 सबस्क्रायबरच बाकी आहे. 2K झाल्यावर आपण टॉप श्रीलिपी फॉन्ट म्हणजे 70 टॉप फॉन्ट यावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत. ते तुम्ही अवेलेबल करू म्हणजे तुम्हाला मिळेल व तुम्ही ते वापरू शकता. तर मित्रांनो, आता आपलं टेक्स्ट
टाकण्यासाठी आपण त्या वेळेला आपण जरा टेक्स्टचे बॅकचे जरा हे मारून घेऊया PNG. आता ही मी बॅकला घालणार आहे इथे. आता इथे आपलं स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ही PNG येणार आहे या ठिकाणी. तर येथे मी ही मल्टिपल करतो व याची कॅपॅसिटी आपल्या पद्धतीने म्हणजे किती पण आपण ठेवू शकतो. 60 नाहीतर 55 ते 60 या दरम्यानच ठेवा, जास्त हायलाईट करू नका. वरही करा तसेच. येथे वरही मल्टिपल म्हणा 55-60 दरम्यानच ठेवा इथे पण. म्हणजे आपलं व्हाईट जे टेक्स्ट आहे ते उठून दिसण्यासाठी हायलाईट होण्यासाठी हे केलेलं आहे. तर त्यानंतर आपण जरा खाली ही आपली टेक्स्ट येणार आहे आपल्या नावाची, त्यासाठी आपण खाली ही टेक्स्ट मारूया म्हणजे PNG मारूया ब्लॅक. तर ही सेट झालेली आहे. तर पाहू शकता इथे तुम्ही आपला कसा कंटेंट आहे. तर आपण टेक्स्टचं काम हे ड्रॉमध्ये करायचं आहे, नवीन लेअर घेऊन, हे तुम्हाला माहीतच आहे. येथे मी 3 टेक्स्ट PNG दिलेले आहेत. ही पेड टेक्स्ट PNG आहे. तरीही मी तुम्हाला दिलेले आहे, त्याचाही तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर हा DG फॉन्ट आहे 004. तर तो तुम्हाला अवेलेबल आपलं DGचं ऑफिशियल अकाउंट आहे, तेथे जाऊन तुम्ही त्यांचे मेंबरशिप घेऊ शकता व तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर हिची मेंबरशिप घेतलेली मी. तर तेथून तुम्ही म्हणजे यूट्यूबला आहे, तेथून जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. म्हणजे त्यांची मेंबरशिप घेऊन हा एक फॉन्ट काय 150 रुपयाला काय तर आहे, तेथून जाऊन तुम्ही तो घेऊ शकता. एम्प्टी लेअर घ्यायचे आहे आणि ही एक PNG 20 रुपयाला आहे. तरी मी तुम्हाला फ्रीमध्ये दिलेली आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. आणि ही फक्त तुम्हाला टेक्स्ट PNG आहे, फॉन्ट याचा नाही आहे अवेलेबल, कारण का तो पेड आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, जर आपली क्लॅरिटी आली नाही तर आपण कॉपी करायचं आहे आणि क्लॅरिटी वाढवू शकतो. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं आहे हे आहे. याचं मी शॅडोतलं स्वातंत्र्य दिन हे दिलेलं आहे. मी तुम्हाला स्वातंत्र्य दिन हे शॅडोमध्ये आहे, अवेलेबल करून दिलेलं आहे टेक्स्ट PNG म्हणजे साध्या रूपात, साध्या ह्याचं पण आहे आणि 3D शॅडोचं पण मी तुम्हाला दिलेलं आहे तिथे. तर आपण लेअर सिलेक्ट केलेले आहे. तर त्यात आता हा जो फॉन्ट आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा. मी काहीतरी चांगले सांगत जातो, म्हणजे इंटरेस्टिंग असतं ते व काहीतरी नॉलेज देणार असतं. आता हा जो फॉन्ट आहे हा श्रीलिपी फॉन्ट आहे. हा जो फॉन्ट हा शुभेच्छा देण्यासाठी मोठमोठे ग्राफिक डिझायनर वापरतात, हे तुम्ही बघू शकता. तर हा फॉन्ट मी पुढच्या ह्याच्यात अवेलेबल करून देणार आहे तुम्हाला टॉप 17 म्हणजे चांगल्या प्रकारचे फॉन्ट तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे तिथे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी जर तुम्ही उत्सुक असाल तर मला कमेंट करा. आपण नक्कीच लवकरात लवकर तो व्हिडिओ आणू. त्यानंतर आपले आता नाव टाकून घ्यायचं आहे. आता आपण अजून एक एम्प्टी लेअर घ्यायची आहे. त्यात आता आपलं नाव
म्हणजे हायलाईट दोनच, जास्तीत जास्त 2 टाकायचे आहेत. आणि आणखी काहीतरी गोष्ट मी सांगणार आहे तुम्हाला, याची तुम्ही काही करू शकता त्या बाबतीत. म्हणजे नवीन, म्हणजे मी करतो तोही कंटेंट तुम्ही बाजूला ठेवून अजून एक कंटेंट काहीतरी करू शकता. आता ही क्लॅरिटी आलेली नाही आहे, त्याचा आता आपण कॉपी मारायचा आहे. बघू शकता. तर मी ते बाजूला घेतो, हे घालवतो आणि आणतो. मग तुम्ही बघू शकता, तुम्हाला फरक कळेल. तर अजूनही आली नाही तर अजूनही कॉपी करा, अजून चांगली क्लॅरिटी येईल. तर ही 3 मर्ज करून घ्या पहिला, कारण काही एकच आहेत. हे झालेलं आहे. तर मित्रांनो, ते नवीन म्हणजे आता मी माझे घालवतो व नवीन लेअर सिलेक्ट करतो. त्यात मी माझ्याकडे एक PNG आहे, ते ॲड करतो. पोस्टर टाईप, पोस्टर रिलीजिंगचं जे PNG असतं खालचं, त्या टाईपचं आहे ते. तर ही PNG आहे ती. तर ही PNG टाकूनही तुम्ही एडिटिंग करू शकता. ट्रान्सफर तुम्ही खास करून बाहेर करा, कारण का त्याला बरोबर हे क्रॉप करता येईल आणि हे बारीक करा येईल तुम्हाला. तर हा तुमचा नवीन कंटेंट होईल. व ह्याच्यावर नाव टाकू शकता तुमचं, त्यामुळे अतिशय चांगलं असं दिसेल. तर मी डिलीट करतो आणि आपलं हे घेतो. तर हे झालेलं आहे. तर मित्रांनो, मी पुन्हा सांगतो, ह्यात मी 3D ही दिलेलं आहे तुम्हाला, म्हणजे 3D शॅडोचाही PNG दिलेली आहे. तुम्ही ही वापरू शकता, नाही तर 3D शॅडोची वापरू शकता. ही का दिल्या तुम्हाला, कारण ह्यात तुम्हाला टेक्स्चरही टाका येईल वेगवेगळ्या प्रकारचं, आणि तुम्ही वापरू शकता. 3D शॅडो जर टेक्स्चर टाकला तर शॅडोला पण ते टेक्स्चर जाईल. त्यामुळं मी इथं टेक्स्चर म्हणजे ते शॅडोचं वापरलं नाही, तर तेही तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे. नुसता बिना शॅडोचं व 3D शॅडोचं. तर 3D शॅडो कसं मारतात ते मी तुम्हाला पुढच्या ट्युटोरियलमध्ये सांगणारच आहे. ते पेंटर ॲपमध्ये मारतात. ते डुप्लिकेट लेअर घेऊन म्हणजे आपले PNG डुप्लिकेट लेअर घेऊन खालच्या म्हणजे आपली पहिली लेअर आहे त्याला ब्लॅक इफेक्ट द्यायचा, व वरची आपल्या ही कलर ठेवायचा, व खालच्या आपल्या ब्लॅक लेअरला फक्त फिल्टरमध्ये जाऊन मोशन इफेक्ट द्यायचा. ते बरोबर होते. ते तुम्हाला दाखवतो पुढच्या ट्युटोरियलमध्ये. तर आता आपण एम्प्टी लेअर घेऊन अजून एक आपली नावाची, जास्तीत जास्त मी 2 सांगितले आहेत, त्यापेक्षा जास्त ॲड करू नये. आपली इमेज चांगली दिसणार नाही, आपली इमेज कमी आणि आपलं प्रमोशन जास्त होईल. तर हे तुम्ही बघू शकता, इथे झालेलं आहे. इथे तुम्ही हा फॉन्टही तुम्हाला पुढच्या ह्याच्यात अवेलेबल करून देणार आहे. तर ह्या मी सर्व म्हणजे बॅकची PNG आहे ती मी इन्स्टावरून घेतलेली आहे आणि ती क्रॉप केलेली आहे पिक्सार्टमध्ये. तर आणि एक सांगतो, पिक्सार्टमध्ये प्रोफेशनल क्रॉप कसे करायचे तेही मी तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंट करा, तेही मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर मित्रांनो, आपल्याला फक्त 100 सबस्क्रायबरच बाकी आहेत. आता कमीत कमी आता त्यातले 10 वजा करा तर 90 सबस्क्रायबरच बाकी आहेत. तर लगेच सबस्क्राईब करा, आपले 2K होतील व तुम्हाला लगेच टॉप 17 श्रीलिपी फॉन्ट देईल. आणि ते कसे वापरायचे, पिक्सलॅबमध्ये काय करायचे तेही तुम्हाला सांगेल आणि फुल त्याची इन्फॉर्मेशन देईन. आणि पिक्सलॅबची पण फुल इन्फॉर्मेशन देईन. टेक्स्चर कसे ॲड करायचे, काय शॅडो कसा मारायचा, परत इम्बोस म्हणजे इनर ग्लो कसा द्यायचा त्याला,
ते सर्व तुम्हाला सांगेन. तर मित्रांनो, हे ट्युटोरियल जर आवडले असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा व सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही फॉन्टच्या व्हिडिओला जर उत्सुक असाल तर मला नक्की कमेंट करा व